नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की DCA करण्याचे कोणकोणते फायदे तुम्हाला होत असतात. म्हणजे बेनिफिट्स ऑफ डुईंग DCA, जे डिप्लोमा इन कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे, तर याचे कोणकोणते फायदे आहेत, तर तेच आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला बघूया की DCA करण्याचे कोणकोणते फायदे तुम्हाला होत असतात. तर बघा, सगळ्यात जो पहिला फायदा आहे तो आहे शॉर्टर ड्युरेशन. बघा, हा सगळ्यात म्हणजे याचा जो कालावधी असतो DCAचा तो खूप खूप कमी असतो. जास्ती तर जास्त एका वर्षाचा कोर्स असतो. DCA जो आहे एका वर्षाचा कोर्स असतो. आणि हो, काही-काही जण जे याच्यामध्ये स्पेशलायझेशन जर निवडलं 2 वर्षापर्यंत जात असतो. पण जास्ती तर जो असतो तो 1च वर्षांचा कोर्स होतो. तर हा एक तुम्ही कमी वेळेत तुम्हाला जर करायचा असेल एखादा कोर्स, तर तुम्ही DCA नक्की निवडू शकता. हा एक याचा खूप मोठा फायदा आहे, की याचं जे ड्युरेशन आहे ते खूप शॉर्ट आहे. त्यानंतर दुसरा जो फायदा आहे तो आहे, की फ्लेक्सिबल लर्निंग ऑप्शन. बघा, आता बरेच इन्स्टिट्यूट जे आहे ना, तर ते कधी-कधी फुल टाईम आणि पार्ट टाईम दोन्ही फॉर्मॅटमध्ये DCA प्रोव्हाईड करत असतात. म्हणजे जर ज्यांना दुसरं काही जॉब करून वगैरे करायचं, तर ते पार्ट टाईममध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे जॉब सोबत DCA तुम्ही करू शकता. तर हा एक याचा खूप मोठा फायदा आहे. त्यानंतर तिसरा अजून एक खूप मोठा फायदा जो आहे ते आहे कॉस्ट इफेक्टिव्ह. बघा, DCA जो ना तो खूप कमी पैशामध्ये होत असतो. जसं की जर तुम्ही बॅचलर डिग्रीला गेला, तर तिथे जे तुम्हाला जवळपास 50,000 ते 60,000 रुपये वर्ष द्यावे लागू शकतात. तिथेच याला जवळपास 10,000 पासून ते 30,000 पर्यंतच द्यावे लागते. तर खूप कमी पैशामध्ये हा कोर्स होत असतो. तर हा एक याचा एक खूप मोठा फायदा आहे, की कमी पैशामध्ये आणि कमी वेळेमध्ये हा कोर्स होत असतो. आणि बघा, याच्यानंतर पण अजून खूप सारे फायदे आहेत. जसं की यामध्ये तुम्हाला ज्या जॉब अपॉर्च्युनिटीज खूप साऱ्या मिळून जातात. जर तुम्ही DCA केलं, तर तुम्हाला जे एंट्री लेव्हल जो पोझिशन असतात, जसं IT सेक्टरमध्ये जसं कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून तुम्ही काम करू शकता, डेटा एंट्री ऑपरेटर असेल किंवा वेब डेव्हलपर. जसं तुम्हाला HTML, CSS, जावास्क्रिप्ट इथे शिकवलं जातं, तर वेब डेव्हलपर तुम्ही बनू शकता. ग्राफिक डिझायनर असेल, टेक्निकल सपोर्ट स्पेशलिस्ट आणि भरपूर तुमच्याकडे ऑप्शन असतात, जॉब अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात DCA नंतर. तर हा पण एक खूप याचा मोठा फायदा होत असतो DCAचा. त्यानंतर बघा, करियर ॲडव्हान्समेंट. तर याच्यामध्ये जर तुम्हाला IT रिलेटेड जॉब पाहिजे, तर तुम्ही ते पण करू शकता. कारण तुम्हाला याच्यामध्ये खूप जास्त स्किल आणि नॉलेज शिकवलं जातं, जे IT फील्डला पाहिजे असतं. त्यानंतर बघा, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जर तुम्हाला अजून शिकायचं असेल, पुढे जायचं असेल, DCAच्या नंतर अजून शिकायचं असेल, तर तुम्ही तिथे पण जाऊ शकता. कारण चांगल्या पद्धतीने जे प्रोफेशनल आहेत, ते तुम्हाला इथे बनवलं जातं DCAमध्ये. तर हा एक खूप फायदा असतो, की तुम्हाला आपण ज्याला हे पण म्हणू शकतो, की तुम्हाला जॉब रेडी बनवलं जातं. DCA नंतर तुम्हाला जॉब रेडी बनवलं जातं. तर हा पण एक याचा खूप फायदा आहे, की तुम्ही डायरेक्टली जॉबला जाऊ शकता DCA नंतर. आणि त्या पण मध्ये पण IT सेक्टरमध्ये तुम्हाला जाता येतं. हा काही फायदा आहे. तर DCA करण्याचे मेन 3 फायदे जे आहेत, ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेत होतो. त्यानंतर दुसरा कमी पैशामध्ये होतो आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे जॉब अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळत असते. तर हे काही फायदे आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल, तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.